हॅलो स्टुडंट्स, आपण प्रॉब्लेम सेट 3 आज पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये टोटल 14 क्वेश्चन्स आहेत, 14. त्यातले मी 9 पासून 14 पर्यंतचे सगळे एक्सप्लेन करणार आहे, 9 to 14. आणि 9 च्या आत जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर त्याचे नंबर्स मला माझ्या पर्सनल नंबर व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. क्वेश्चन नंबर 9 to 14, प्रॉब्लेम सेट 3. ओके, नाउ लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 9. Divide 207 in 3 parts such that all parts are in AP and the product of two smaller parts will be 4623. आता इथं डिवाइडचा अर्थ पहिल्यांदा डिवाइड 207 जे घेतले तर डिवाइड तर डिव्हिजन म्हणजे अशा प्रकारचं डिव्हिजन हा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. डिवाइड म्हणजे त्याला डिस्ट्रीब्यूट करा अशा अर्थानं. त्या नंबरचं आहे, त्या नंबरचे 207 चे असे 3 पार्ट्स करा की जे तिन्ही पार्ट्स एपी मध्ये असले पाहिजेत, तिन्ही पार्ट्स एपी मध्ये, आणि त्यातल्या पहिल्या 2 नंबर्सचा प्रॉडक्ट जो असेल तो 4623 असा असला पाहिजे. मग आता बघा, लेट द 3 नंबर्स इन एपी बी, काय काय असतात तर 3 नंबर्स ए मायनस डी, ए प्लस डी, हे एपी मधले 3 नंबर असे असतात. या तिघांची टोटल तो नंबर काय असला पाहिजे 207. देयरफॉर ए मायनस बी प्लस ए प्लस बी ही टोटल किती असली पाहिजे 207 टोटल असली पाहिजे. ओके, 207 से कन्फर्म करा. हा आता प्लस बी मायनस बी कॅन्सल होतात, ए प्लस ए थ्राइस ए राहतात, 3a इक्वल्स 207, डी कॅन्सल होतील, ए प्लस ए थ्राइस ए होतील, इक्वल्स 207, 3 ने डिवाइड करून घ्या. देयरफॉर a इक्वल्स 207 डिवाइडेड बाय 3. नेक्स्ट स्टेप, a इक्वल्स 3 6 18, 2 राहिले, 3 9 27. त्यातनं तुम्हाला काय मिळालं सांगा आता, a मिळाला. ओके, आता सेकंड कंडिशन अशी आहे त्यामध्ये की द प्रोडक्ट ऑफ, आता अर्थात इथं जे गॅप आहे ना, इथं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन तरी म्हटलं पाहिजे होतं किंवा द सम ऑफ दीज 3 नंबर्स इज 207 असं इथं मेन्शन करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लिहिताना तसं न विसरता करा. ओके, आता पुढची कंडिशन अशी आहे, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स. The product of 2 smaller parts is the product of 2 smaller parts is 4623. The product of 2 smaller parts is 4623. आता यातले हे 2 पार्ट आहेत ना स्मॉलर पार्ट म्हणायचे. Therefore a माइनस बी इंटू ए हा प्रोडक्ट है 4623. आता ए रिप्लेस करा, 69 माइनस डी इंटू 69 इक्वल्स 4623. आता 69 ने डिवाइड करा, 69 माइनस डी इक्वल्स 4623 अपॉन 69. आता मी थोडंसं रफर करून घेतो. 46 बघा डिवाइडेड बाय 69. मी पहिले 3 ने कॅन्सल करतो, 3 2 जा 6, 3 3 जा 9. त्यानंतर बरं ठीक, मी डायरेक्ट 23 ने केला तरी चाललं असतं. ओके, नो प्रॉब्लेम. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 4 जा 12, 3 1 जा 3. आता 23 ने या नंबरला डिवाइड केलं पाहिजे. 23 कोणाच्याही टेबलमध्ये येत नाही. त्यापेक्षा सोपं कॅल्क्युलेशन दाखवू का, हे 23 च्या नंबरमध्ये टेबलमध्ये हा नंबर येतो, पर्याय वेगळा बघूया आपण. 4623 डिवाइडेड बाय 20 डिवाइडेड बाय 60 हे जास्त सोपं होईल बघा. 23 अर्थात 23 चं टेबल त्याला यायला पाहिजे. 23 3 जा 69, 23 2 जा 46, 2 ला डिवाइड होत नाही म्हणून 0, आणि मग 23 1 जा 23. आता किती सोबत झालं बघा,
3 1 3, 3 6 18, 3 7 21. म्हणजे डिव्हिजनचा आन्सर आलं 67 या दोघांचं. सो 69 मायनस डी याचं डिव्हिजन किती आलं सांगा 67. 67 LHS D RHS. Therefore 69 minus 67 is equal to काय मिळालं सांगा तुम्हाला D मिळालं. आता हा डिफरन्स किती आला दोघांचा 2. सो D equals to A तुम्हाला इथे मिळालाय, D इथे मिळालाय. Therefore required numbers are हा सांगा रिक्वायर्ड नंबर्स काय काय. पहिल्यांदा A minus D आहे. A minus D. चला A किती आहे बघा आपल्याकडे 69 मायनस D2 आहे ना आपल्याकडे इक्वल 67. मग पुढचा नंबर काय आहे सांगा A. A म्हणजे थोडक्यात किती 69 आणि पुढचा नंबर आहे A प्लस B म्हणजे 69 प्लस 2 इज इक्वल टू 71. पुन्हा लास्ट लाइन. Therefore the required numbers are 67, 69 and 70. Okay. Next question. There are 37 terms in an AP. The sum of the three terms placed exactly at the middle is 225 and the sum of last three numbers is 429. Write the AP. तो सिक्वेन्स काय असला पाहिजे. थोडा विचित्र क्वेश्चन आहे बघा. देर आर 37 टर्म्स इन एन AP. 37 टर्म्स आहेत. तर द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल. आता यासाठी तुम्हाला मला एक वेगळे एक्झाम्पल द्यायला पाहिजे. ठीक आहे बघा. हे 7 अल्फाबेट्स बघा. A B C D E F 1 2 3 4 5 6 आणि 7 E F G. These are 7 alphabets. 1 2 3 4 5 6 7. These are 7 numbers म्हणून येतात आपण काही. ओके. एक्झॅक्ट सेंट्रल प्लेसला कोण आहे माहिती D आहे. 3 3 आणि मध्ये सेंटरला D आहे. त्याची पोझिशन जी आहे ती 4th पोझिशन आहे. ऍक्च्युअली इथं टोटल 7 नंबर्स आहेत म्हणजे n इक्वल 7 आहे. n इक्वल 7. तुम्ही मेडियन शिकलाय लास्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये मेडियन. n जर ऑड असेल n ऑड तर मिडल टर्म कशी शोधतात माहिती n प्लस 1 बाय 2 म्हणजे n म्हणजे किती 7 7 प्लस 1 बाय 2 म्हणजे 4th टर्म इज द मिडल टर्म. ही 4th टर्म जी आहे ती काय सांगा त्यातली मिडल टर्म आहे. n ऑड असताना n प्लस 1 बाय 2th टर्म ही मिडल टर्म असते. मग या मिडल टर्मच्या मागची जी टर्म आहे ना 3rd टर्म आणि याच्या पुढची टर्म म्हणजे 5th टर्म. दीज आर 3 एक्झॅक्टली मिडल टर्म्स. ते मधल्या 3 टर्म्स आहेत. आता हे इकडे 2 असे वाढवले इकडे हे मधल्या 5 टर्म्स आहेत. हे तुम्हाला थोडक्यात एक्झॅक्ट मिडल टर्म्स सापडले की एक अलीकडे आणि एक पलीकडे तुम्हाला त्यांच्या मिडल टर्म्स सापडतात. असे आपल्याकडे 37 नंबर्स आहेत. आता क्वेश्चन नीट वाचा. देर आर 37 टर्म्स इन एन AP. द सम ऑफ द 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल. बरोबर तिघे जे मध्ये असतील की नाही तर त्यांची टोटल तुम्हाला दिली त्यांनी काहीतरी 225 अँड सम ऑफ लास्ट 3 नंबर्सची पण टोटल तुम्हाला दिलेली. आता हे आपण कंडिशन मध्ये मांडू पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला AP मिळून जाईल. ठीक आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला AP मिळवायचं आहे. सगळ्यांनी एकदा क्वेश्चन पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके बघा. There are 37 terms in an AP. Solution. There are 37 terms in an AP. Therefore, middle term equals n plus 1 upon 2. म्हणजे 37 plus 1 upon 2 म्हणजे 38 अपॉन 2 म्हणजे 19th टर्म जी आहे ती मिडल टर्म आहे. मग 19 च्या अलीकडे 18 आणि पलीकडे 20 असे म्हणून 3 मिडल टर्म्स होतील. Therefore middle three terms are सांगा काय असतात मिडल 3 टर्म्स. आता हे 19th एक्झॅक्ट मिडल आहे
म्हणजे T18, T19 आणि T20. दीज आर 3 मिडल टर्म्स, एक्झॅक्टली 3 मिडल टर्म्स. आता त्यातली फर्स्ट कंडिशन अशी आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन according to first condition 3 middle terms ची total T18 plus T19 plus T20 यांची टोटल 225 दिली तुम्हाला. चेक करा, यांची टोटल काय दिली तुम्हाला 225. आता याला मी काय रिप्लेस करतो बघा, नीट लक्ष द्यायचं व्यवस्थित. 18th टर्म म्हणजे A plus 17D असते, प्लस 19th टर्म म्हणजे A plus 18D असते, प्लस 20th टर्म म्हणजे A plus 19D असते आणि इक्वल्स 225. कसं? साधी गोष्ट लक्षात. Tn चा फॉर्म्युला काय सांगा? थर्ड. Tn चा फॉर्म्युला काय? A plus n minus 1 into D. सांगा तुम्हाला कितवी टर्म पाहिजे? समजा T18 पाहिजे, फॉर एक्झाम्पल T18 A plus 18 minus 1 into D. म्हणजे T18 पाहिजे असतील तर A प्लस किती झाले सांगा? हे 17D. T18 ला इथं 17D असतं, मग T19 ला काय असणार? 18D असणार. T20 ला काय असणार? 19D असणार. मग मी काय केलं बघा, T18 ला काय केलं? A plus 17D. हो, तर तुम्ही असं रफर करून काढून बघा. T19 काय येतं? A plus 18D. T20 काय येतं? A plus 19D इक्वल्स 225. त्यांनी दिलेली कंडिशन आहे. A plus A plus A थ्राइस A प्लस आता 17D, 18D आणि 19D ची टोटल 54D इक्वल्स 225. जर निघत असेल तर आपण 3 कॉमन काढून ट्रान्सफर करून टाकूया. 3 कॉमन A प्लस 3 ने डिवाइड करतोय. 3 1 जा 3, 3 18 जा 54. D इक्वल्स 225 as it is. 3 ट्रान्सफर करून डिवाइड करून घ्या. सो A plus 18D equals 225 upon 3. Therefore A plus 18D equals, याचं डिव्हिजनचा आन्सर येणार आहे 75. हे झालं इक्वेशन 1. झालं. आता बघा पुढची कंडिशन वाचून बघा, त्यातली काय दिली वाचा बरं. त्यातली नेक्स्ट कंडिशन काय दिली वाचा तुम्हाला, की सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429 दिलेली. बरोबर आहे. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन अशी आहे, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स. बघा 37 ही लास्ट टर्म आहे, मग त्याच्या अलीकडे 36 आणि त्याच्या अलीकडे 35 हे लास्ट 3 टर्म्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे T35 हवं तर याच्यासाठी ती कंडिशन फक्त मी रेड पेनने लिहितो तुम्हाला कळावं म्हणून. T35, T36 आणि T37 यांची टोटल तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 429 अशी आपल्याला त्यांनी टोटल दिलेली आहे. मग आता सर मला सांगा T35 म्हणजे काय असेल सांगा. A plus 34D. सांगा T36 काय असेल? A plus 35D. सांगा A37 काय असेल? A plus 36D. सगळे मिळून किती आहेत सांगा? 429. A थ्राइस A येतात, थ्राइस A. 34, 35, 36 यांची ऍडिशन 105D इक्वल्स 429. 3 कॉमन काढूया आपण. इंटू ब्रॅकेट A प्लस 35D इक्वल्स 429. आता मी 3 ने डायरेक्ट डिवाइड करणार आहे. सो A प्लस 35D इक्वल्स सांगा 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 3 जा 9. हे झाले इक्वेशन 2. आता
आता इक्वेशन्स 1 आणि 2 हे तुमचे तुम्ही स्वतः सायमल्टेनियस सोडवायचे. फक्त 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा किंवा 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा, तुम्हाला पहिल्यांदा डी मिळेल आणि डी मिळाला की त्यानंतर तुम्हाला काय मिळून जाईल, ए मिळून जाईल. ठीक आहे. माझ्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला मी रफ करून घेतो, ओरली करतो या दोघांचा डिफरन्स. हा ठीक, माझ्या माहितीनुसार D4 मिळेल बघा तुम्हाला. या दोघांचा डिफरन्स आहे 17 आणि हा 17 4 जा 68 बरोबर. डी तुम्हाला 4 मिळेल. सायमल्टेनियस तुम्ही सॉल्व्ह करून बघा. D4 मिळेल. डी ची व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर 35 4 जा म्हणजे 105 आणि 31 40 आणि A3 मिळेल तुम्हाला. A इक्वल्स काय मिळेल 3. सायमल्टेनियस सॉल्व्ह करून बघा. डी आणि ए च्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं मिळून जाते. ठीक आहे. डी आणि या ए च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता क्वेश्चन काय होता सांगा तुम्हाला, त्यांनी काय विचारलं प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला, फाइंड काय विचारलं होतं प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला, राईट एपी असं म्हणले त्यांनी. काय म्हणले, राईट एपी. मग तो सिक्वेन्स काय असला पाहिजे. देअरफॉर द एपी इज, हे झाल्यानंतर देअरफॉर द एपी इज, हा सांगा फर्स्ट टर्म काय असणार आहे, ए म्हणजे 3. पुढची टर्म डिफरन्स 4 न वाढणार 7. पुढची टर्म 4 न वाढणार 11. त्याच्या पुढची टर्म 4 न वाढणार आहे 15. सो ऑन सो ऑन सो ऑन. आणि आता डायरेक्ट 37 टर्म बघूया आपण. 37 टर्म तेव्हा ही 37 टर्म माहिती तुम्हाला कशी असते, a प्लस 36d असते की नाही. हा लास्ट टर्म आपल्याकडे 37 टर्म्स आहेत ना सिक्वेन्स मध्ये. मग a म्हणजे किती, रफर करूया थोडंसं. a म्हणजे किती सांगा, a म्हणजे 3 प्लस 36d म्हणजे 36 4 जा 144. 144 प्लस 3 147. लास्ट टर्म इज 147. हा तो रिक्वायर्ड सिक्वेन्स तुमचा असला पाहिजे. फक्त मधला सायमल्टेनियसचा पार्ट मात्र आपला आपण करून घ्या. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11th क्वेश्चन थोडासा विचित्र क्वेश्चन आहे. इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी, if the first term of an AP is A, small a, the second term is B, and the last term is C, and the last term is C, then show that the sum of all terms is, all terms म्हणजे आता ते किती टर्म्स सांगितले नाहीये, the sum of all terms is dash 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 काहीतरी प्रूफ करा म्हटलं. आत्ताचा जरा थोडं मागच्या क्वेश्चन मध्ये जावा. मी एक सिक्वेन्स लावतो बघा मगाशी. मागचा हा तर तुम्ही व्हिडिओ थोडासा पुन्हा एकदा पहा. माझ्या 3 7 11 15 डॅश 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 करत मी लास्ट टर्म मे बी काहीतरी 147 वगैरे लिहिली असावी, मला आठवत नाहीये. लास्ट टर्म बहुतेक 147 लिहिली होती. तर त्यातली लास्ट टर्म 147 होती म्हणजे ती nth टर्म होती त्यातली. पण ती कितवी टर्म होती, तर ती 37th टर्म होती. हे डोक्यात ठेवा. जरी लास्ट टर्म असली 147 तरी ती कितवी टर्म होती, विच टर्म, तर ती 37th टर्म होती. हे लक्षात ठेवा. 37. मग ते कितवी टर्म, लास्ट टर्म जरी असेल तरी कितवी हे माहित असणं आवश्यक असतं आपल्याला. कितवी, मग तसं ह्याच्यात प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म काय दिले तुम्हाला त्यांनी, फर्स्ट टर्म एच दिलेली. ठीक आहे बघा. फर्स्ट टर्म इक्वल्स ए, सेकंड टर्म इक्वल्स बी आणि nth टर्म इक्वल्स सी दिलेलं आहे. आणि सम ऑफ ऑल टर्म्स काहीतरी शो दॅट असं त्यांनी विचारलेलं आहे. ते आपण नंतर येते की नाही पाहू. मग आता मला सांगा इथं कॉमन डिफरन्स किती आहे सांगा. तर सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म मायनस करा म्हणजे बी मायनस ए हा काय झाला आपला कॉमन डिफरन्स. nth टर्म काय दिली तुम्हाला, nth टर्म सी. पण ती कितवी टर्म आहे कुठे माहितीये तुम्हाला, त्यासाठी पहिले आपल्याला n शोधला पाहिजे. कारण आपल्याला सम ऑफ ऑल टर्म्स विचारले, म्हणजे सम ऑफ n टर्म्स विचारले. तर तो n आपल्याला माहित पाहिजे. n माहित पाहिजे ना. मग आता सांगा tn चा फॉर्म्युला काय, a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn काय आहे सांगा, c. a काय आहे सांगा, a म्हणजे फर्स्ट टर्म प्लस n, तेच तर माहित नाही आम्हाला, n मायनस 1 इंटू डी. कॉमन डिफरन्स किती आहे सांगा, तर तो b मायनस a आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा
ए मी इथे ट्रान्सफर करणार आहे म्हणजे सी मायनस ए इक्वल्स काय झालं सांगा एन मायनस वन इंटू बी मायनस ए ह्याने डिवाइड केले तर सी मायनस ए अपॉन बी मायनस ए ओ डायरेक्ट स्टेप्स नको आपल्याला हे ट्रान्सफर केले इज इक्वल टू RHS काय सांगा एन मायनस वन आता मायनस वन ला इथे आणा म्हणजे सी मायनस ए अपॉन बी मायनस ए प्लस वन इज इक्वल टू एन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सी मायनस ए प्लस वन ह्याला मल्टिप्लाय करा बी मायनस ए अपॉन बी मायनस ए ॲज इट इज इक्वल टू एन बी प्लस सी किंवा सी प्लस बी आणि ए निगेटिव्ह आहेत दोन्ही म्हणजे बी प्लस सी मायनस ट्वाइस ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एन म्हणजे एन काय आहे आपल्याला आता कळेल मग आपण एस एन कडे जाणार आहोत सम ऑफ एन टर्म्स आता मी एस एन ला कुठला फॉर्म्युला वापरतो नाही लक्षात द्या एस एन इक्वल्स एन बाय टू इंटू ब्रॅकेट टी वन प्लस टी एन हा का वापरला माहिती कारण आपल्याला एन टर्म माहिती आहे म्हणून हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला सम ऑफ एन टर्म्स हा सांगा एन किती मिळाला आता तुम्हाला बघा इथे मिळाला बघा बी प्लस सी मायनस टू ए अपॉन बी मायनस ए हे एन झालं बरं का फक्त एन बाय टू इथं आहेतच अजून बाय टू हा इंटू ब्रॅकेट सांगा टी वन प्लस टी एन टी वन काय आहे सांगा टी वन ए आणि टी एन काय आहे सांगा सी आहे का बघायचं ओके आता हे डिनॉमिनेटर तुमचं खाली येणार आहे आता काय काय आलं सांगा ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी मायनस टू ए अपॉन हा हे टू ॲज इट इज हे बी मायनस ए देखील ॲज इट इज इंटू हे ए प्लस सी शिल्लक राहिले हे इथले ए प्लस सी मग आता जरा शोरॅटच्या टर्म कडे बघा आले का बघा तुमचं शोरॅटचं काय काय पाहिजे होतं ते बघा एनथ टर्म इज ए प्लस सी इंटू बी प्लस सी मायनस टू ए अपॉन बी इंटू ब्रॅकेट सॉरी टू इंटू ब्रॅकेट बी मायनस ए हे तुम्हाला सम ऑफ एन टर्म्स त्यांनी शोरॅट मध्ये विचारलेलं आहे ओके ओके 12th आणि 13th हे दोन्ही क्वेश्चन्स फार फार महत्त्वाचे आहेत तुम्ही शक्य तितक्या वेळा ते सॉल्व्ह करून ठेवायचं बघा if the sum of first p terms of an AP is equal to sum of first q terms then show that sum of first p plus q terms is equal to 0 p and q are not equal अशी कंडिशन दिली आहे बघा sum of first p terms of an AP is equal to sum of first q terms म्हणजे बघा सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे SP सम ऑफ q टर्म्स म्हणजे SQ हे इक्वल आहे असं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आता पहिल्यांदा मला इथं मी SN चा फॉर्म्युला देतो सांगा SN चा फॉर्म्युला काय सांगा n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d मग आता मला सांगा मला याच्यावरनं SK चा फॉर्म्युला सांगा इथं k आलं तर काय k बाय 2 2a इंटू ब्रॅकेट k मायनस 1 इंटू d मग SP आलं काय SQ आलं काय त्या ठिकाणी n च्या जागी काय चेंज झालं तेवढं बघायचं मग SN चा फॉर्म्युला जर असा असेल तर SP चा फॉर्म्युला कसा असेल सांगा बघा p बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू q बाय 2 SQ सांगा इंटू ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू d त्या एसएनच्या तिथं समोर रिझन म्हणून हे दिलं तरी काही हरकत नाही नंतर मी इथले अपॉन टू दोन्ही कडचं काय करतो कॅन्सल करतो आणि आता p न इकडे ब्रॅकेट ओपन q न तिकडे ब्रॅकेट ओपन बघा नीट लक्ष द्या हे 2 न ओपन केल्यानंतर ट्वाइस AP प्लस p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d इक्वल्स ट्वाइस AQ प्लस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू d आता सगळा पार्ट मी LHS मध्ये आणणार आहे पहिल्यांदा ट्वाइस AP ॲज इट इज ट्रान्सफर केलेले ट्वाइस AQ प्लस आता मग हे p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d ट्रान्सफर केलेले मायनस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू काय झालं सगळं 0 नीट लक्ष द्या या दोघांमध्ये ट्वाइस a कॉमन ब्रॅकेट मध्ये p मायनस q प्लस यातला d दिसतो का यातला d
हा डी मी कॉमन काढणार आहे. मग राहणार काय इथलं तर पी ब्रॅकेटमध्ये पी मायनस वन मायनस क्यू ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस वन आणि कॉमन काढलेले डी इज इक्वल टू 0. Therefore, 5 a ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू प्लस हे आता ओपन करून घेऊया आपल्याला p इंटू पी स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर मायनस मायनस प्लस क्यू इंटू डी ॲज इट इज इक्वल टू 0. आता ह्याच्या पुढची स्टेप फार महत्वाची आहे. ट्वाइस a ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू ॲज इट इज प्लस स्क्वेअर ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर दोन टर्म जवळ घ्यायचे. हे दोन टर्म जवळ घ्यायचे मायनस पी प्लस क्यू जवळ घ्यायचे आणि कॉमन डी आहे तसे दाखवायचे इज इक्वल टू 0. पुढची स्टेप ट्वाइस a इंटू ब्रॅकेट p मायनस क्यू ॲज इट इज प्लस सांगा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॅक्टर सांगा a मायनस b a प्लस b किंवा a प्लस b a मायनस b काही म्हणा तुम्ही सांगा p प्लस क्यू p मायनस क्यू मायनस 1 कॉमन काढा या दोघांमधनं मायनस 1 काही नसलं तर 1 कॉमन निघतो की नाही मायनस साइन कॉमन काढले त्यामुळे इथे राहणार p मायनस क्यू. ही स्टेप नीट बघा ही स्टेप मायनस 1 कॉमन काढल्यावर साइन चेंज झाले इंटू डी ॲज इट इज इक्वल टू 0 ॲज इट इज. आता हा जो p मायनस क्यू आहे की नाही हा फक्त या स्क्वेअर ब्रॅकेट मधनं इथे कॉमन काढतोय मी बघा p मायनस क्यू इथे येणार आहे इथं बघा ट्वाइस a ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू प्लस या ब्रॅकेट मधनं कोण बाहेर आलं सांगा आता p मायनस क्यू बाहेर आलेत. कोण शिल्लक राहिलेत सांगा आता त्या ब्रॅकेटमध्ये इथं बघा कोण राहिलेत यातलं कोण राहिलं p प्लस क्यू तिथलं कोण राहिले मायनस 1 इज इक्वल टू 0. आता यातून आणि ह्यातून पुन्हा मी p मायनस क्यू कॉमन काढतोय. p मायनस क्यू कॉमन काढले काय काय उरलं यातलं ट्वाइस a प्लस यातलं काय राहिलं सांगा p प्लस क्यू मायनस 1 इंटू डी राहिले बरं का इथं हे डी इथं राहिले इंटू डी इज इक्वल टू 0. आता हे इथं असं 0 मध्ये ट्रान्सफर केलेलं दाखवा कारण p आणि q सेम नाही आहेत म्हणजे डिफरंट आहेत. तर सेम असते तर हा डिफरन्स 0 वर असता आणि मग 0 ने डिवाइड करता आलं नसतं. त्यांनी p नॉट इक्वल्स q कंडिशन दिली की नाही म्हणजे हे ट्रान्सफर करून टाका 0 मध्ये काय शिल्लक राहिलं सांगा ट्वाइस a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू डी इक्वल 0 त्याला इक्वेशन 1 द्यायचं. स्टेप दिसते का बघा ही खाली हा ह्या स्टेपला काय द्यायचं इक्वेशन 1. आता जरा शो दॅट कडे या. हा काय विचारलंय त्यांनी शो दॅट सम ऑफ फर्स्ट p प्लस q टर्म्स म्हणजे सम ऑफ p प्लस q टर्म्सचा तुम्हाला त्यांनी फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा. मग Sn चा फॉर्म्युला जर असा असेल तर S समथिंगचा फॉर्म्युला कसा असेल हे समथिंग आहे p प्लस q मग समथिंग बाय 2 म्हणजे p प्लस q बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस समथिंग मायनस 1. आता समथिंग कोण आहे सांगा p प्लस q मायनस इथले 1 इथले 1 n च्या बघा n च्या जागी कोण आले ह्या n च्या जागी p प्लस q मग इथे n च्या जागी p प्लस q इथे n च्या जागी p एवढा फक्त बदल बाकी सगळे आहेत इक्वल्स p प्लस q बाय 2 ॲज इट इज इंटू आता या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आहे की नाही बघा इथे 2a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू डी याची व्हॅल्यू काय आहे 0 फ्रॉम इक्वेशन 1. 0 मल्टिप्लाइड बाय काही असलं तरी फायनल आन्सर सम ऑफ फर्स्ट p प्लस q टर्म्स इज 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके okay now question number 13. If m times the mth term of an AP is equal to n times nth term then show that m plus nth term of AP is 0. थोडाफार आत्ताचा जो क्वेश्चन होता त्याला सिमिलर क्वेश्चन आहे बघा काय दिलं होतं n टाइम्स nth टर्म. आता जसं nth टर्मला tn लिहितात तसं nth टर्मला काय लिहितात tn इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म. वाचा प्रॉब्लेम 2-3 वेळा वाचा. m टाइम्स nth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth. tn चा फॉर्म्युला आहे a प्लस
ए प्लस एन मायनस वन इंटू डी. मग टी एमचा काय होईल? ए प्लस एम मायनस वन इंटू डी. टी के चा काय होईल? ए प्लस के मायनस वन इंटू डी. काही तयार करता आलं पाहिजे आपल्याला. आता बघा एम टाइम्स, चला टी एम काय सांगा, टी एम म्हणजे तिथं बघून सांगा फॉर्म्युला. ए प्लस एम मायनस वन इंटू डी. एन टाइम्स टी एन काय सांगा, टी एन ए प्लस एन मायनस वन इंटू डी. करा ओपन मग असं सांगा. ए एम प्लस एम इंटू ब्रॅकेट एम मायनस वन इंटू डी. ए एन ओपन करा, ओपन प्लस एन इंटू ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. सगळे याचे सांगा. ए एम ट्रान्सफर केलेले मायनस ए एन प्लस इथला हा एम इंटू ब्रॅकेट एम मायनस वन इंटू डी मायनस केलेले हे एन इंटू ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी. पहिल्या दोघांमध्ये ए कॉमन ब्रॅकेटमध्ये एम मायनस एन प्लस आता इथे डी कॉमन मगासारखी, पण मी लिहिणार पलीकडे लिहिणार. एम ब्रॅकेटमध्ये एम मायनस वन मायनस एन ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन कॉमन टी. आपण ज्यावेळी हे सगळे इथे आणलं होतं की नाही मगाशी, त्यावेळी आरएचएस मध्ये झिरो लिहायला पाहिजे. हे बघा हा पार्ट सगळा इथे आणला, त्यावेळी आरएचएस मध्ये झिरो नको काय. देअरफॉर ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस आता हे मी ओपन करणार आहे. एम स्क्वेअर मायनस एम मायनस एन स्क्वेअर मायनस मायनस प्लस एन इंटू डी इज इक्वल टू झिरो. आता ही टर्म जवळ द्यायची. सेम साईड मगाशीच्या स्टेपवर बघा. एम मायनस एन प्लस हा एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर फक्त जवळ घेतले ना, मोठं ब्रॅकेट करतो. हे दोघं जवळ घेतले आणि मायनस एम प्लस एन तसेच ठेवले इंटू डी इज इक्वल टू झिरो. ए ब्रॅकेट मध्ये एम मायनस एन प्लस हा एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर एम प्लस एन एम मायनस एन. या दोघातून मायनस वन कॉमन काढा. या दोघातून एम मायनस एन इंटू डी मग अशी कोणतं विसरलं होतं राहायचे इंटू डी इज इक्वल टू झिरो. पुन्हा एम मायनस एन आहे ना, या इथे 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 कॉमन काढणार आहे. या ब्रॅकेट मध्ये इथे इथे कॉमन काढणार आहे. सो ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस सांगा त्यातनं कोण कॉमन आले? एम मायनस एन. कोण कोण उरलं तिकडं? एम प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू झिरो. आता या टर्म मधून पुन्हा एम मायनस एन कॉमन काढणार. मग एम मायनस एन जर कॉमन काढले तर काय राहिलं यातलं? ए प्लस यातलं काय राहिलं सांगा? तेव्हा हे एम प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू झिरो ऍज. आता हे एम मायनस एन ट्रान्सफर करायचे मगासारखे, हे झिरो मध्ये ट्रान्सफर करायचे. मग उरलं काय? ए प्लस एम प्लस एन मायनस वन इंटू डी इक्वल्स झिरो. बट शो दॅट, प्रूव्ह दॅट कडे बघा. प्रूव्ह दॅट एम प्लस एन टर्म ऑफ एपी इज झिरो. मग टी एन चा फॉर्म्युला लिहिलाय, त्याच्यावरनं आपण टी एम प्लस एन टर्म काढणार. एनच्या जागी वेगळं काहीतरी आलं, मग ते एनच्या जागी यायला पाहिजे. ए प्लस हा सांगा काय? तर एनच्या जागी एम प्लस एन इथले मायनस वन इंटू टी. आणि याची व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी झिरो आहे बघा. ए प्लस एम प्लस एन मायनस वन इंटू डी फ्रॉम इक्वेशन 1. दस एम प्लस एन टर्म ऑफ एपी इज झिरो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके. And now the last question. But 14 ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये 1000 invested at 10% simple interest. Check at the end of every year if the total interest amount is in AP. म्हणजे इंटरेस्ट जे मिळतं ते AP मध्ये तुम्ही चेक करा. If this is an AP then find the interest amount म्हणजे इंटरेस्टची रक्कम
इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 20 इयर्स, 20 वर्षांतर किती इंटरेस्ट म्हणून विचारले. फॉर दिस कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला दिलाय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो PNR किंवा PRN अपॉन 100. काही मागं पुढे झालं तरी चालतं. PRN अपॉन 100. फर्स्ट इयर करता सांगा प्रिन्सिपल किती आहे. प्रिन्सिपल 1000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10. फर्स्ट इयर करता इथे किती येणार 1 आणि अपॉन किती 100. म्हणजे हे सॉल्व्ह केल्यानंतर 2 2 0 दिल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल 100 रुपीज. हे पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे. पहिल्या वर्षाचा फर्स्ट म्हणजे तो पहिला जो बॉक्स आहे बघा 2 0 फक्त कॅन्सल करायचे. हे 100 × 100 हे पहिल्या वर्षीचं. मग सेकंड इयर करता इथे किती येणार आहे 2 आणि मग आन्सर इथे किती येणार 200. सेकंड इयरचं 200. थर्ड इयर करता ते बॉक्सेस भरा तुम्ही 100 × 10 × 3. त्याचा आन्सर त्यांनी 300 स्वतःहूनच दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्षीचं इंटरेस्ट 100, दुसऱ्या वर्षीचं इंटरेस्ट 200, तिसऱ्या वर्षीचं इंटरेस्ट 300. मग आता मला सांगा हा कॉमन डिफरन्स सेम आहे की नाही सांगा. मग हा सिक्वेन्स एपी मध्ये की नाही. हा मग सिमिलरली 4 5 6 इयरचं सांगा बरं. हे थर्ड इयरचं आहे. मग फोर्थ इयरचं किती असेल 400. फिफ्थ इयरचं किती असेल 500. सिक्स्थ इयरचं किती असेल 600. त्यातली ही फिगर त्यांनी दिलेली बघा 400 दिले बघा त्यांनी. राहिलेल्या दोन बॉक्स मध्ये 500 600 तुम्हाला लिहायचं. म्हणजे हा सिक्वेन्स थोडक्यात एपी आहे. सांगा कॉमन डिफरन्स इथे कितीचा आहे बघा बरं. कॉमन डिफरन्स कितीचा आहे 100चा आहे. फर्स्ट टर्म देखील किती आहे सांगा 100 आहे. मग तुम्हाला अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स पाहिजे की नाही. म्हणजे तुम्हाला T20 थोडक्यात पाहिजे की नाही. मग TN चा फॉर्म्युला काय A + N - 1 × D. मग T20 म्हणजे काय A 100 + 100 - 1 सॉरी N म्हणजे आपल्याकडे किती आहे सांगा. N म्हणजे 20 आहे. N किती आहे बघा 20 - 1 × D मात्र 100 आहे. म्हणजे 100 + हा डिफरन्स 19 × 100 म्हणजे 1900 आणि ऍडिशन केली की आन्सर किती येणार आहे 2000. म्हणजे 20th इयरच्या वर्षी मिळणारं जे इंटरेस्ट आहे ते काय असणार आहे तर T20चा आन्सर असेल 2000. T20 = 2000 आणि मग अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज 2000 असं तुम्हाला पुन्हा लिहून द्यायचं. ओके. या प्रकारे मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 पासून 14 पर्यंत एक्सप्लेन केलेले. माझ्या माहितीनुसार तुम्हाला 1st to 8th पर्यंत कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर आला तर मला कळवा, मी एक्सप्लेन करेन. आपण नेक्स्ट पिरियडमध्ये जॉमेट्रीचा सेकंड लेसन स्टार्ट करणार आहोत. ओके. आणि आठवडाभर या चॅप्टरची तयारी करून घ्या. मी टेस्टच्या अलीकडे 2-3 दिवस सांगेन तुम्हाला.